अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत संगमनेर तालुक्यातल्या बोटा गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर पिचड यांनी केलेल्या विकासाच्या मुद्द्यांवर बोटा गटातील या निवडणुकीत वैभव पिचड यांचे खंदे समर्थक बबनराव गागरे यांनी कार्यकर्त्यांचे भक्कम संघटन निर्माण करून बोटा गटात आव्हान उभं केलंय। पठार भागात बबनराव गागरे यांना सर्वसामान्यांचा कैवारी म्हणून पाहिलं जात असून ही निवडणूक गागरेंना जिल्हा परिषदेवर पाठवण्यासाठी जनतेने हाती घेतल्याचं चित्र निर्माण झाले। या गटात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत प्रमुख लढाई होत असून मुळा पट्ट्यातील गावांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बबनराव गागरे यांचाच बोलबाला जाणवतोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली असून संगमनेर तालुक्यातील बोटा गावामध्ये राष्ट्रवादीने बबनराव गागरे हे उमेदवार दिलेले आहेत। आपण आलो आहोत कोटे खुर्द या गावामध्ये। येथील काही नागरिक आपल्याबरोबर आहेत। आपण त्याला विचारूया की नेमका या ठिकाणी काय विकास झाला आहे आणि नवीन उमेदवाराकडून ते काय अपेक्षा करतात। राष्ट्रवादी पक्षाकडून बरीच कामं अशी या ठिकाणी झालेली आहेत। इतर रस्त्यांची कामं या ठिकाणी झालेली आहेत। परत मुळा नदी बारमाही या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किटवर पिचड साहेबांनी देऊन कोणत्याही नदीवर या मुळा नदी सोडून कोणत्याही नदीवर या ठिकाणी अद्याप महाराष्ट्रामध्ये किटवर नाहीत, पण पिचड साहेबांनी या ठिकाणी मुळा नदीवर प्रत्येक गावामध्ये पाण्याला पाणी लावून किटवर दिले आणि गेल्या 3 वर्षांमध्ये या ठिकाणी पिचड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपळगाव खांड धरण झालं आणि 2 वर्षापासून आमचा हा मुळा खोरे पूर्ण बारमाही झाला पासून त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी आमच्या या बोटा गटातून आणि आंबे खालसा गणातून विजयी करणार आहोत। राष्ट्रवादीनं मी प्रांतायत असताना पिचड साहेबांकडे बऱ्याच वेळा गेलो। त्यांनी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्या कामाची पूर्तता पूर्णपणे केली आणि त्यांनी कधी टाळलं नाही आणि आमच्या पठार भागात भरपूर विकास केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीचे जे उमेदवार दिले ते योग्यच आहेत। हे उमेदवार योग्य आहेत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून ज्या वेळा आम्ही पिचड साहेबांना गेलो त्या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं, त्यांनी आम्हाला 11 लाखाचं ग्रामपंचायत कार्यालय दिलं, 5 लाखाचा सभामंडप दिला, नंदाताई गोले यांनी हायमॅक्स दिले, परत आदरणीय पिचड साहेबांच्या माध्यमातून वैभवरावांनी आम्हाला 2 हायमॅक्स दिले आणि आतापर्यंत राष्ट्रवादीची कामं झाली हे आतापर्यंत सर्व कामे त्यांनी केली। पाणी ज्या ठिकाणी पाणी नव्हते ते पाणी उपलब्ध करून दिलं, ग्रामपंचायत कार्यालय दिलं, त्यांनी भरपूर आतापर्यंत आमची कामं करून दिली आहेत। आता गेली 40 वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे। गेली 10 वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार जिल्हा परिषद सदस्य होते। मग यावेळेस का तुम्हाला असं वाटतं की थोडं अटीतटीच जाईल? अटीतटीचं असं जाईल कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसचं सीट नव्हतं, या ठिकाणी सेनेचं सीट होतं, परंतु सेनेच्या सीटाला त्यावेळेला दुजोरा मिळाला नाही। जरी संगमनेर तालुका आणि अकोला तालुका आम्ही जरी संगमनेर तालुक्यात असलो तर आमदार आम्हाला अकोले तालुक्यातले असल्यामुळं हा जो परिसर आहे हा थोडासा त्या आमदारांना जास्त मानतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। हे आमच्या भागामध्ये आदरणीय पिचड साहेबांचं अतिशय चांगलं काम आहे आणि आत्तापर्यंत आमच्या मागच्या पिढीनं आणि ही पिढी साहेबांना निश्चित ह्या गटामधून आणि गणामधून निश्चित ह्या लोकांना निवडून देईल। गागरे आणि नंदाताई गुले यांना निवडून देतील आणि साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे। मुळा बारामाही केली, त्याच्यामुळे अतिशय चांगला विश्वास साहेबांनी मुळात संपादन केलेलं आहे। त्याच्यामुळे हे इकडं साहेबांना कोणत्याही प्रकारची अडचण येईल असं आमच्या मनामध्ये तिळमात्र सुद्धा शंका राहिलेली नाही। ज्या युवा पिढीला जो बदल पाहिजे तो आम्हाला युवा शक्ती जी पाहिजे ते युवा नेतृत्व आम्हाला आता पिचड साहेबांमध्ये दिसते, आदरणीय वैभव साहेबांमध्ये दिसते। आमच्या सभामंडपाचा प्रश्न असेल, आमचे रोडची कामं असतील, आमचे सार्वजनिक काही बांधकामं असतील, ते आम्हाला युवा शक्ती जी आपण म्हणतो ती युवा शक्ती आम्हाला आमच्या वैभव दादा यांच्यामध्ये दिसते आणि त्यांच्यात ती ताकद नक्कीच आहे। आणि आमची सर्व युवा पिढी जे आता नवीन वोटिंग जे होणार आहे ते वोटिंग नक्कीच त्यांच्या बाजूने जाईल हा विश्वास हा प्रत्येक नव्या उमेदवाराला आहे, नव्या मतदात्याला आहे आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी विजय होईल असा विश्वास प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक नव्या उमेदवाराला। गेली 40 वर्ष आमदार वैभव मधुकर पिचड यांची सत्ता आहे। यावेळेस आमदार वैभव पिचड हे या ठिकाणी आमदार आहेत। गेली 10 वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत। मात्र यावेळेस राष्ट्रवादीने नवीन चेहरा बबनराव गागरे हे उमेदवार दिले आहेत। मात्र मुळा पट्ट्यामध्ये बबनराव गागरे यांचाच बोलबाला आहे। निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे की राष्ट्रवादी आपला गड राखणार आहे का नितीन शेळके, S9 संगमनेर।